पनवेल शहरात सोमवारी मध्यरात्री गांधी हॉस्पिटल समोरील उड्डाणपुलाखाली एका इसमाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून अज्ञात आरोपी विरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मृत इसमाचे नाव विजय असून त्याचे वय अंदाजे 37 ते 38 वर्षे आहे। तो प्रामुख्याने नाका कामगार म्हणून काम करत होता, तसेच कॅटरिंगची मिळतील ती कामे करून आपला उदरनिर्वाह चालवत होता। त्याला देशी दारूचे व्यसन असल्याची माहिती समोर आली असून तो अनेकदा उड्डाणपुलाच्या आश्रयाला वास्तव्यास असायचा। सोमवारी रात्री अज्ञात कारणावरून एका अज्ञात इसमाने विजयच्या डोक्यात मोठा दगड घालून त्याची हत्या केली आणि घटनास्थळावरून पसार झाला। या घटनेची माहिती मिळताच पनवेल शहर पोलिसांनी तातडीने हालचाली करत घटनास्थळ गाठले। पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते आणि सहाय्यक पोलीस आयुक्त भाऊसाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला असून या खुनाचे पुढील तपास करत आहेत।